आशिष अनेक्सच्या अग्निकांड संबंधित घटनेनंतर या घटनेत पुनरावृत्ती होऊ नये म्हणून या सभापती या नात्याने माझं दायित्व आणि जबाबदारी समजून हे काम करण्याचा प्रयत्न करतो की आपल्या नागरिकांच्या नागपूर शहरातील नागरिकांच्या जीवाचा कुठेही धोका झालेला नाही पाहिजे म्हणून हा आम्ही अग्निशमन विभागाकडनं पूर्ण नियमाचे पालन करून जेवढ्या पण इमारती आपल्या नागपूर शहरात अनधिकृत आहे, जेवढे मोठे मोठे व्यावसायिक उद्योगपती जे एवढ्या वर्षापासून करत आहे उद्योग, सर्व स्टेशनला नोटीस दिलेला आहे। त्या दिवशीच जी आग लागली एनएक्सला, त्या आशिष एनएक्सला, तेव्हाच सर्व फायर स्टेशनला नोटीस दिला आणि जेवढे पण तिथले असे उद्योगपती उद्योग करत आहे एवढ्या वर्षापासून, तिथे आम्ही स्वतः जाऊन तिथली पाहणी करून की तिथली यंत्रणा कुठे सुरू आहे, ज्या पण एजन्सी आहे त्या एजन्सीकडनं आम्ही पुन्हा तपासणी करून पूर्ण हे काम चांगल्या पद्धतीने व्हावं आणि कुठे पण हा पुन्हा कोणत्याही नागरिकांचा जीवाचा धोका झालेला नाही पाहिजे। आणि ही जी अशा मॉलमध्ये जशी आग लागली ही पुन्हा झालेलं नाही पाहिजे, ह्या माझ्या कारकिर्दीत हे होऊ नये म्हणून मी हे पाऊल उचलणार आहे की आपल्या अग्निशमन विभागाकडनं चांगलं काम झालेलं पाहिजे आणि अग्निशमन विभाग हे अजून व्यवस्थित काम करेल। आपण फायर अधिकाऱ्यांसोबत जे आहे पाहणी पण करणार आहे असं म्हटलं आहे, तर नेमकं काय विषय आहे? फायर अधिकाऱ्यांसोबत पाहणी करणार आहोत की ज्या पण अशा जिथे व्हेंटिलेशन नाही आहे, ज्या पण बिल्डिंगमध्ये आणि तिथे फायर इन्स्ट्रुमेंट लागलेले आहे, सिस्टीम लागलेली आहे, ती सुरळीत सुरू आहे की नाही आहे, जिथे नाही लागली आहे त्याच्यावर आम्ही आमच्या नियमामध्ये जी कारवाई होईल ती कारवाई आम्ही करणार आहोत। आमचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आपले माननीय महापौर दत्तापक्ष नेता आयुक्त यांच्यासोबत चर्चा करून याच्यावर काय कारवाई करण्यात येईल हे आम्ही पूर्ण प्रयत्न, आम्ही अधिकारी आणि मी सभापती मिळून आम्ही याच्यावर काही ना काही कारवाई करण्याचे निर्णय घेणार। ज्या पण बिल्डिंग्सनी आतापर्यंत या सेवा फायरच्या सेवा घेतल्या नाही आहे किंवा कुठली व्यवस्था निर्माण केली नाही आहे, त्यांच्यावर यापुढे जर लक्षात आलं तर काय कारवाई करण्यात येणार आहे? नोटीस दिल्या जाते, कठोर कारवाई करण्यात येत नाही म्हणूनच हे सगळे आम्ही नेते मसूनच की यावर असे काही होऊ नये म्हणून काहीतरी कठोर कारवाई करण्यात यावी, त्याचं काही नियम लागू झालं पाहिजे, याच्यावर आम्ही चर्चा करतो। मॅडम, समोर पावसाळा आहे, पावसाळ्यासाठी काय पूर्व तयारी? पावसाळ्याची तयारी अग्निशमन विभाग चांगल्याच पद्धतीने पार पाडते। तिथे झाडं पडतात तिथे कॉलवर पण त्यांची गाडी येते। अग्निशमन विभाग चांगलं काम करत आहे आणि कुठे पण पाणी, जिथे नाले आहे, नदी आहे, तिथे जर असं काही राहिलं, जिथे पाण्याची खूप हे झालं तर अग्निशमन विभाग प्रयत्न राहते आणि आपल्या नागरिकांचा जीव वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो। मॅडम, आतापर्यंत ड्रेनेज सिस्टीम आहे तुमची, त्याला सफाई करण्यात आलेली नाही, चोक झालेली आहे। आता पावसाळा येणार, अशामध्ये कसं करायला? हे डिपार्टमेंट आरोग्य नाही, माहित आहे आरोग्य डिपार्टमेंट आहे, पण अशामध्ये त्यांचं कर्तव्य आहे। हे जे तुम्ही म्हणत आहे नाली सफाई वगैरे, हे प्रत्येक प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून हे पहिले पद्धतीने आपले करतात। मॅडम, ज्या शाळा कॉलेजेस आहेत ज्यांच्याकडे परमिशन नाही आहे आपल्या विभागाची, समान विभागाची, तर त्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहे का? कारण शाळेच्या विद्यार्थ्यांच्या जीविताचा प्रश्न आहे। ज्या मोठ्या मोठ्या शाळा आहेत त्या पण शाळेची आम्ही पाहणी करणार आहोत आणि काही शाळेची आम्ही नावं पण काढलेली आहेत। एक गांधीबागला एक शाळा आहे, खाली स्फोटक विभागाचं हे दुकान आहे आणि वरती शाळा चालतो, त्याच्यावरती आतापर्यंत शाळेत माझ्या विचाराने कारवाई झालेली नाही आहे। आम्ही काही नावं काढलेले आहे, 12 ते 6, आणि आम्ही स्वतः त्या शाळेमध्ये मोठ्या मोठ्या ट्युशन क्लासेस आहे आणि हे आग लागण्याच्या पहिलेच आम्ही
या सगळ्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि कुठे आपल्याला काय कारवाई करायची आहे हे आम्ही ठरवलेलं आहे. नागपूरमध्ये खूप मोठे मोठे इन्स्टिट्यूट आहेत ज्या प्रायव्हेट हे घेतात, काय म्हणतात आकाश इन्स्टिट्यूट म्हणा किंवा अदर इन्स्टिट्यूट, ज्यांच्याकडे फायरची बिलकुल एनओसी नाहीच आहे म्हटलं तरी चालेल. आणि त्यांचे क्लासेस जर का बघितले तर इतके मतलब दाट आहेत की रस्ताही नाही राहत जायसाठी. आता सदरमध्ये घटना घडलेली होती का ट्युशन क्लासेसमध्ये, माहिती असेल तुम्हाला? तर त्यांच्यावरती काय तुम्ही कठोर कारवाई करणार? ट्युशन क्लासेसवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत आणि ट्युशन क्लासेसमध्ये त्यांनी पाहणी पण केलेली आहे. असे मोजके काही मोठे नावं ट्युशन क्लासेसचे काढले आहेत आणि आम्ही वेळ ठरवून तिथे व्हिजिट करणार आहोत. मॅडम याच्या